नाला समोर पाहून तारर हे जातात. असं म्हणू की स्वप्न म्हणू मी बदलून गेले जगसे तहानलेल्या. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खूप आनंदाची गोष्ट ही आहे की नवनवीन चित्रपट येत आहेत आणि पुन्हा पुन्हा भेटण्याचे योग येत आहेत. आणि आता आउट ऑफ सिलेबस, म्हणजे आमचा हा इंटरव्ह्यू आउट ऑफ सिलेबस नाही आहे, पण आउट ऑफ सिलेबस नावाचा मराठी चित्रपट येतोय पुस्तकांच्या पलीकडे, आणि त्यामध्ये शब्दांच्या पलीकडल्या भावना गाण्यातनं व्यक्त होत आहेत. वैशाली सामंत आणि अभय जोधपूरकर या दोघांच्याही स्वरातनं. वैशाली, पुन्हा एकदा स्वागत आणि शुभेच्छा. पुन्हा भेटीचा योग याच महिन्यात आलेला आहे आणि ह्यातलं जी गाणी आहेत, ज्या गाण्यांचे फ्लेवर आहेत, त्याविषयी काय सांगशील? असा पुन्हा पुन्हा भेटीचा योग येत राहावा हीच विनंती आहे ईश्वराकडे. तेच आपलं काम आहे की नाही रे. आणि मला फार आनंद होतोय की अशा एका वेगळ्या विषयावरचा सब्जेक्ट येतोय. एक नवीन संगीतकार आपल्या इंडस्ट्रीला त्या निमित्ताने मिळतोय. खूप प्रॉमिसिंग आहे त्याचं काम. साऊंड ऐका त्याच्या अरेंजमेंटची एक शैली आहे स्वतःची. तर त्याला माहिती आहे त्याच्या गाण्यात त्याला काय हवंय. नवीन असूनही त्याला कॉन्फिडन्स आहे आणि ते मला खूप आवडलं. त्यामुळे मला गाताना माझा रस्ता क्लिअर होता. आणि अशा मग समजूतदार संगीतकारांबरोबर, गीतकार तर आमचे लाडके आहेत मंदार. त्यामुळे मंदार अर्धी वाट सोपी करून देतो. आणि जेव्हा संगीतकाराला माहीत असतं त्याला गाण्यात त्याच्या काय हवंय, तेव्हा उरलेली वाट सोपी होते. तसं ह्या गाण्यांचं झालंय. त्याचं गाणं ऐका, माझं ऐका. इट्स साऊंडिंग व्हेरी प्रोफेशनल. माझं गाणं, माझी 2 गाणी आहेत. एक याच्या गाण्याचं सॅड व्हर्शन मी गायलंय आणि एक डमडम म्हणून त्याच्यात तू आयटम सॉन्ग नाही म्हणता येणार, लग्नाचा फ्लेवर आहे आणि ते खूप त्याला रस्टिक फील आहे. आणि त्यांनी मला आवडलं की त्यांनी माझ्याकडनं एक वेगळा टोन या गाण्यामध्ये एक्सपेरिमेंट केलं. आणि तू मगाशी जेव्हा गात होतीस ना, तेव्हा आम्हालाही जाणवलं की हे काहीतरी समथिंग डिफरंट आहे, थोडंसं साऊथच्या अंगाने. हो, तो त्याचा रंग आहे आणि ते मला आवडलं की तो सगळ्यात महत्वाचं संगीतकार काय किंवा गायक काय, स्वतःची शैली घेऊन येणं. हे आता थोडस, आता सिनियरिटीने मी बोलू शकते की हे महत्वाचं आहे, हे मला भावतं. बरोबर. कारण मोठा प्रवास आहे रे. जर स्वतःची शैली नसेल तर आपण हरवून जातो. सो मला वाटतं की मोहित हा खूप प्रॉमिसिंग संगीतकार आहे. मोहित कुलकर्णी, जो अजून त्याची काही गाणी गायले मी, ती येतील एक एक. तर त्याला या आज हा जो सोहळा झाला, मला आनंद आहे की एका नवीन संगीतकारासाठी हा सगळा सोहळा होणं. बरोबर आहे. आणि म्हणूनच मी आले की आपल्याकडनं आपण एरवी म्हणतो की अरे कोणी काही करत नाही, मग करता येतं, मग आलं पाहिजे ना. बरोबर. हे एवढंच माझं म्हणणं आहे. तो जो डमडमचा फ्लेवर आहे तो 2 वेळी सादर कर. डम 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 ढोल माझं नारा नाला समोर पाहून तारर हे जातात. फेट्यात वारी पावना. हे आता गाणं ऐका ना. अभयकडे बोलूया आपण. अभय, तू सुद्धा तुझ्या गाण्याबद्दल सांग आणि गाण्याची झलक आमच्यासाठी. हा, तर खूप आनंद होत आहे मला. हे खूप सुंदर साऊंड ट्रॅक झाला आहे. ॲज वैशाली ताई ऑलरेडी सेड की नवीन टॅलेंट वेन इट्स सपोर्टेड इन द राईट वे, तर ते खूप गरजेचं आहे. आणि खूप सुंदर एक्सपेरिमेंटल पण आहे याच्यात, साऊथ इंडियन फ्लेवर पण आहे आणि ॲट द सेम टाइम इट्स सो म्हणजे युनिव्हर्सल आणि कंटेम्पररी ॲट द सेम टाइम. तर खूप छान झालं गाणं. मला खूप आनंद आहे. भास म्हणू की. येस, भास म्हणू की स्वप्न म्हणू मी बदलून गेले जगसे तहानलेल्या खुळ्या मनावर भरून यावे ढग जसे बरसायला बहरायला सजायला प्रेमाने भुलायला फुलायला झुलायला प्रेमाने
भास म्हणू की स्वप्न म्हणू मी, बदलून गेले जग असे. वा वा, फारच छान. आणि बदलून गेले जग असे त्याप्रमाणे मला म्हणावं असं वाटतंय की खरोखरच एक वेगळा प्रकार संगीताचा आपल्याला बघायला मिळणार. वैशाली, अभय, तर तुमच्या टीमला पूर्ण शुभेच्छा. धन्यवाद.